तर मित्रांनो, मोठा पंचा काढायचा ही आहे आपली मनी, गोड अशी मनी. मनीच्या आंघोळीचा सार्वजनिक कार्यक्रम आता सादर होत आहे. अशी आहे गोड, कॅमेरामध्ये न मावणारी 1.5 फूट लांबीची मनी पाहत आहे आपल्याकडे. मनी हो, आजीच्या मांडीवर बसलेली, पणजीच्या मांडीवर बसलेली. हो, करत आहे. पणजीच्या मांडीवर बसलेली ही मनी 3 वर्षाची झालेली आहे आज. त्याच्यातच होता, एका पिशवीत होता, ड्रॉवर मध्ये नव्हता, खाली रॅक मध्ये होता. मनी नावाची जी गोड मुलगी आहे, तिचं नाव मृणाली आहे आणि ती अत्यंत गोड स्वरूपाची अशी ही मुलगी आज मुली पाहण्याचा योग आहे. हा, काय बाबा, शी केली काय? शी केली का? संपूर्ण मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आता सुरू आहे. आता शी केली तरी धुतल्या जाणार आहे. आणि कुतूहलानं आमचे बाबा, मुलीचे आजोबा, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कानात तेल घालू नका. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या मुलीची मानलेली आई इथं आहे पडलेली. वा 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 वा. हा, कॅमेरा दुसरीकडे. आता कॅमेरा ताईकडे जात आहे स्लो मोशन मध्ये. आणि या आहेत मुलीच्या भावी माता. आणि सगळं लक्ष या आईचं, या सावत्र आई असूनही सख्या मुलीसारखं प्रेम करणाऱ्या या मुलीकडे. कशी कशी मस्त करू दे. ए भोंगळे, भोंगळे. जशी पोटात होती ना तशी करते ती. आणि इकडून कुतूहलाने बघत असताना हिची मावस आजी ही दरवाजात उभी आहे आणि हसलेली आहे. आणि तुम्हाला वाटतं ही जी युवती आहे ही आता आजी कशी, पण ही आजीच आहे. अत्यंत कमी वयामध्ये पतवंडाला नाव घातल्यावर गबरी. आणि आता माझ्या मागे ऊ ऊ जो आवाज येत आहे तो एका युवतीचा आहे. आणि ती म्हणजे ही आहे श्रीयुत सौरव इनामदार यांची सासू. पहा ही सासू पहा. आणि ह्या आहेत कशाला कुठं जायचं? दादा दिला का? कोणाला जायचं आज का? गावाकडे हे कडीपीठ घेतलं, घे वाटी. आंघोळ करताना काढा रे. हे तेलाचं तिकडेच ठेवावं लागेल. हसायले हसायले हसायले. पाय तुझी पोगी, पाय 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 पाय. म्हणे फोटो पाठवली पुन्हा उद्या बघ. ए म्हणे म्हणे का कराली तू? म्हणे बरोबर तिने एका हातातल्या एका पायाचं ठेवले. दोन काय कराली तू? पाणी काढले. मला काय ठेवलं का? पाठ घेतलं. आजी उचलती का? घेतलं का ते? आजी उचलती का पोरगी? ते घेतलंय आता. अजून काय? आजी घेऊन आम्ही मग तुम्हाला उठ. आजी ओझ्यानं वागताना. पणजी पहा ही पणजी.
ओ वा पाणी कोमट करा अजून. तिळाचं ते काढून ठेवलं ना. नाही मम्मी जास्त कडक नाही ते. खूप कडक नाही ते. लाल जळून घ्यायची एखादी. नाही साबण आणते ना. काय तुम्ही काय तुझा बेबी शोप आहे ना, बेबी शोप. बेबी खोल नाही गेली अजून. महापौराचे होते नाही. नरडे 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 नरडे. साबण नाही ठेवली. आम्ही मला असं वाटत होतं की 10 दिवस तरी नुसतंच कढीपीठ खावं. पीठ. अशा इथे केस आहेत तिच्या अंगावर ते निघून जाईल. बरं आणलं चला. कढीपीठ आणलं. आणलं चला. कढीपीठ आणलं. आणलंय साबणही आणलंय तुम्हाला पहा. पण माझं म्हणणं तसं आहे. अंगावर बरोबर मला कढीपीठ नाही लावलं, आता मनीला तरी लावा आमच्याकडे. हा? नाही नाही मला माहिती नाही. दादा म्हणले काय लावायचं या पोराला. हो काय लावायचे म्हणे. हो ते काय कढीपीठ लावा ते म्हणे बाप. आता इथे कशा आहे खोकं साबणचा आता असं नाही करत. हो हे काय लागत चिकार फुके हे सावण काढून ठेव ना. आपल्याकडे 10-5 खूप आहेत. दुसऱ्या आवरा खूप आवरा. घ्या ना पालथं दिलं. चला तिचं अंग पुसायचं कुठं ठेवलंय ते घातलं. तुम्ही आता लाल आहे. चालू द्या अंघोळ तिची. वाटी नाही आणली.